हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण डेअरी मिल्क केक पाहणार आहोत. डेअरी मिल्क केक म्हणजे काय? तर केक म्हणजे केकच आपल्याला बनवायचा आहे, पण त्यावरती डेअरी मिल्कचं कॉम्बिनेशन किंवा डेकोरेशन करायचं आहे. तर आता इथे मी रेक्टँगल शेपचा एक केक बनवून घेतला आहे. 1 किलोचं टीन आहे. इथे बघू शकता तुम्ही रेक्टँगल शेपचा बेस तुम्हाला दिसत आहे आणि फक्त 2 लेयर करणार आहे. केक जो आहे तो प्युअर ट्रफल केक आहे. शुगर सिरप बनवून घेतलं आहे. जेव्हा आपण ट्रफल केक बनवतो तेव्हा एकतर सोक नाही केलं तरी चालेल, पण थोडंसं सोक केलं म्हणजे बरं पडेल, म्हटलं सॉफ्ट होईल स्पॉन्ज. आणि त्यानंतर आपल्याला यूज करायचे ट्रफल. आता ट्रफल जे आहे जवळपास मी अर्धा किलो चॉकलेट आणि त्याला पाव किलो व्हिपिंग क्रीम घातलेली आहे. म्हणजे कोणती, जी आपण केकला बीट करून वापरतो ती मी थोडीशी मेल्ट होऊन दिली आणि मग मेल्टेड घातलेली आहे. आणि दोन्ही एकत्र करून छान गॅसवरती मेल्ट करून घेतलेला आहे. तुम्ही डबल बॉईलच्या मेथडने करू शकता किंवा OTGमध्ये सुद्धा दोन्ही एकत्र करून करू शकता. पण इथे मी 2:1 म्हणजे 2:1 वापरलेलं आहे. म्हणजेच जर तुम्ही 200 ग्रॅम चॉकलेट घेतलं तर 100 ग्रॅम क्रीम घ्यायची. मी सरळ 500 ग्रॅम चॉकलेट घेतलं होतं. 500 म्हणजे जवळपास 400-450 ग्रॅम होतं. आणि त्याला मी साधारणतः 200 ते 250 ग्रॅम क्रीम वापरली आहे. थोडंफार इकडे तिकडे झालं तर फारसा फरक पडत नाही. छान एकत्र मेल्ट करून घेतलं आणि 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि मग ट्रफल यूज केले. ट्रफल तुम्हाला वाटलं की फार घट्ट झालं आहे, पुन्हा एकदा गॅसवरती थोडंसं गरम करायचं आणि थोडंसं मेल्टेड स्वरूपातच वापरायचं, जेणेकरून ते स्प्रेड होतं व्यवस्थितपणे. असं जर स्प्रेड होत नसेल तर सरळ पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचं आणि मगच यूज करायचं. तर आता इथे बघा, हा रेक्टँगल शेपचा केक आहे. एकदम छान असा केक होणार आहे. केक वजनाला खूप झाला होता. जवळपास ट्रफलच आपलं 1.25 किलोचं होतं आणि स्पॉन्ज जो आहे तो मी 1.5 कपचा स्पॉन्ज बनवून घेतला होता. म्हणजे जवळपास 300 ग्रॅम आपला स्पॉन्जसुद्धा झालेला होता. तर या पद्धतीने पूर्ण केकचं वजन म्हणाल तर 1.25 किलोच्या पुढे वजन गेलं होतं केकचं. आणि सोकिंग वगैरे करून हे वजन खूप जातं. एकदा थोडंसं ट्रफल ॲप्लाय केलं आणि थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिला. थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून दिल्याच्यानंतर तुम्ही पाहत असाल इथे मॉइश्चर जमा झालं आहे आणि अजिबात हाताला चिटकत नाही आहे. थोड्या बऱ्यापैकी सेट झाला आहे. आणि पुन्हा एकदा मी जे ट्रफल आहे ते थोडं मेल्ट करून घेतलं गॅसवरती डायरेक्टली आणि पुन्हा ॲप्लाय करते, जेणेकरून जिथे कुठे ट्रफल लावायचं राहिले तिथे व्यवस्थित यूज होऊन जाईल. आणि त्यांनी मला एक रील पाठवली होती इंस्टाग्रामला आणि ती रील जी आहे ती मी पाहिलीच नाही. ती बहुतेक मुलांनी पाहिली असेल किंवा आहोंनी बघितली असेल. कधीकधी मुलांच्याकडे हे मोबाईल असतो, काही ना काही बघायला घेतात ते त्यांच्या अभ्यासाचं वगैरे. आणि त्यांनी रील बघून गेली आणि मी काय पाहिलीच नाही. नंतर मला इतका वेळ नसतो, कधीतरी वेळ असला तर मी बघते इंस्टाग्राम, नाहीतर मला वेळ जर असता तर मी व्हिडिओच रोज पोस्ट करेन, कारण मला एवढा वेळच नसतो. असला तर मी कधीतरी थोडंफार पाहतेही. तर त्यांचा मला अचानक फोन आला की तुम्हाला एक इंस्टाग्रामला रील पाठवली आहे. म्हटलं ठीक आहे, मी पाहते. पाहिल्याच्यानंतर ठीक आहे म्हटलं. त्यांनी 3-4 दिवसापूर्वीच मला तो व्हिडिओ सेंड केला होता, पण आय थिंक मुलांनी पाहून झाला असेल. तर त्यानंतर आता इथे मी घेतलं आहे व्हाईट जेल. तो केक मी ठेवला पुन्हा एकदा फ्रीजमध्ये. थोडं व्हाईट जेल घेतलं आणि बाकीचं मी न्यूट्रल जेल घेतलेला आहे. पूर्ण व्हाईट जेलमध्ये म्हटलं छान असा प्रॉपर कलर होणार नाही म्हणून. तर दोन्हीही जेल एकत्र करून छान मिक्स करून घेतले. इथे घेतलेला आहे पर्पल कलर. हा पर्पल कलर मला इतका आवडला नाही, म्हणजे हा काळपट झाला, असा ब्ल्यूइश झाला वेगळाच. हा पर्पल न होता नेव्ही ब्ल्यू सारखा झाला होता. मग यामध्ये मी पुन्हा आणखी एक माझ्याकडे दुसरा ब्लॉसमचा कलर होता पर्पलवाला, तोही ॲड केला पुढे जाऊन. आता हा आहे डेअरी मिल्कचा कलर. हा कलर यायला आता इथे बघा, हा कलर किती वेगळा आणि हा किती वेगळा. तर आता म्हटलं यामध्ये काय करावं बरं. मग पुन्हा एकदा मी ब्लॉसमचा थोडासा कलर ॲड केलेला आहे. इथे बघा, हा आहे ब्लॉसमचा कलर. आणि मग मात्र मला जसा कलर हवा होता पर्पल, तो इथे रेडी झाला होता. ॲक्च्युली अगोदरच मी तो यूज करायला हवा होता, पण या पद्धतीने बघा तुम्ही, आता जास्त फारसा फरक आपला वाटत नाही. पायपिंग बॅगला मी लावून पाहिले. तर आता इथे पुन्हा तिसऱ्या वेळेस मी एकदा फ्रीजमधून काढला आहे केक आणि पुन्हा एकदा राहिलेलं जे ट्रफल आहे ते सगळीकडून छान फिनिशिंगमध्ये लावून घ्यायचं आहे. ट्रफल बनवताना प्रमाण मी सांगितलेलं आहे आणि केक जवळपास 1.25 किलो ते 1300 ग्रॅमचा केक झाला होता. आणि केक मी सेल केलेला आहे 1000 रुपयांना.
कारण यावरती जी कॅडबरी लावली होती डेअरी मिल्क, तर तीच मी 100 रुपयांची आणली होती. त्यावरती ती पूर्ण ॲप्लाय केली होती. अगदी 1 का 2-3 क्यूब्स त्याचे राहिले होते, म्हणजे एक लाईन राहिली होती. तर पूर्ण म्हणजे कॅडबरी मी त्यावरती आणून पूर्ण ॲप्लाय केली आणि मग नंतर केक बनवून दिला त्यांना. खूप वेळ गेला माझा खरं तर यामध्ये, पण असे वेगवेगळे केक मला ट्राय करायला मिळत आहेत आणि तुमच्यासोबत मी ते शेअर करते, ह्यातच मला खूप मोठा आनंद आहे. तर आता छान अशी रेक्टँगल शेपचा केक आपला रेडी झालेला आहे. आता एका बाउलमध्ये थोडंसं गरम पाणी करून घेतलं आहे आणि त्यामध्ये पॅलेट नाईफ बुडवून फिनिशिंग करून घ्यायचे. पॅलेट नाईफ गरम होतो, त्याच्यामुळे जे ट्रफल आहे ते जरी इकडे तिकडे लागलं तरी ते व्यवस्थित फिनिशिंग होते. त्यामध्ये तुम्ही बघू शकता एकदम छान अशी शाईनसुद्धा आलेली आहे. मी दरवेळी पॅलेट नाईफ गरम पाण्यात बुडवते, त्याच्यामुळे अगदी छान कानाकोपरे व्यवस्थित येतात आणि वरच्या साईडने सुद्धा छान फिनिशिंग करून घेतली आहे. आता आपल्याला इथे डेअरी मिल्क बनवायची आहे. म्हणजे डेअरी मिल्क कशी की अर्धी, जी उघडी अर्धी केलेली आहे. पुढे जाऊन तुम्ही पाहालच तर आता हे पर्पल कलरचं जे जेल होतं ते मी इथे केकवरती ॲप्लाय केलेलं आहे आणि मग स्प्रेड करून घेणार आहे. अगोदर मी थोडं थोडं टाकून घेतलं, म्हटलं अंदाजाने टाकावा, फार एकदमच टाकायला नको, नाही तर ते इकडे तिकडे पसरेल, इकडे तिकडे पघळेल किंवा या पद्धतीने. आणि पुन्हा एकदा साईडने सुद्धा आपल्याला पूर्ण अर्धा केक जो आहे तो कव्हर करून घेतलेला आहे. पुन्हा एकदा मी या पद्धतीचं जेल टाकलं आहे, व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. कुठे लागते कुठे नाही असं वाटलं तर मग मी पुन्हा एकदा जेल टाकून घेतलं होतं वरच्या साईडने सुद्धा. आणि जो डेअरी मिल्कचा कलर होता प्रॉपर, तोच आपल्या केकला आलेला होता. आणि ॲक्च्युली हे जे काम होतं ते होतं फॉन्डंटचं, फुल फॉन्डंटचं. अर्धा केक पूर्ण फुल फॉन्डंटने कव्हर केलेला होता. पण ते बोलले की फॉन्डंट खायला मला अजिबात आवडत नाही, तर तुम्ही आम्हाला वेगळ्या पद्धतीने तयार करून द्या. तर मग मी डोकं चालवलं, म्हटलं ठीक आहे मी जेलने कव्हर करते. आता ही कॅडबरी ठेवताना माझ्याकडनं उलटी ठेवली गेली होती, तर मी पुन्हा एकदा सगळी काढली. हा घेतलेला आहे फॉईल पेपर, थोडासा हाताने चुरगळून घेतला, म्हणजे जणू काही जी कॅडबरी आहे ती आपण उघडल्याच्या नंतर त्यामध्ये जो कागद असतो, जो पेपर असतो फॉईल पेपर, तो जणू काही चुरगळलेला आहे. तर बघा या पद्धतीने इथे मी असा लावून घेतलेला आहे. माझी मुलगीसुद्धा मला थोडीफार हेल्प करते. तर त्यांनी जसा केक पाठवला होता मला सेम टू सेम मी तसाच बनवून देण्याचा त्यांना प्रयत्न केला. फुल ट्रफल केक मी बनवला होता. केकचं वजनसुद्धा भरपूर झालं होतं, 1300 ग्रॅम, 1.25 किलोच्या पुढे केकचं वजन झालं होतं. आणि किलोप्रमाणे म्हणाल तर 800 रुपये 700 रुपये किलोप्रमाणे हा केक आहे. या केकचे मी जवळपास 900 रुपये आणि 100 रुपयांची कॅडबरी असे 1000 रुपये पे केलेले आहेत. मला परवडलं का हे कमेंट करून नक्की सांगा. मी केकच्या किमती सांगायला गेले की तुम्ही नेहमी म्हणता ताई तू खूप स्वस्त केक देते. आता हे बघा, मी ज्या एरियात राहते त्या एरियात जसे लोकांना परवडतात तसे केक मी देते. आणि एक डेअरी मिल्कची मी स्ट्रीप कट केली होती, म्हणजे डेअरी मिल्कच्या कॅडबरीवरतून, आणि तीसुद्धा इथे चिटकवून घेतलेली आहे. पहिली ठेवली ती थोडीशी लॉंग झाली होती. तर या पद्धतीने पूर्ण केक मी रेडी करणार आहे. दीदीसुद्धा मला थोडी हेल्प करत होती आणि तिचे 10चे पेपर्स सुरू आहेत. आता 2 पेपर बाकी आहेत अजून. तर डेअरी मिल्क बघा या पद्धतीने जे लोगो होता तो त्या कॅडबरीवरती, तो अलगदपणे व्यवस्थित कट केलेला आहे. आणि त्यानंतर त्याच्या शेजारी एक या पद्धतीचं म्हणजे जे चॉकलेट आहे ते सुद्धा कट केलं होतं. म्हणजे एक छोटा कॅन दाखवलेला आहे चॉकलेटचा थोडक्यात. तर या पद्धतीने पूर्ण मी केक बनवला आहे आणि कसा झाला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जेलने इथे मी नाव टाकलेलं आहे हॅपी बर्थडे सई. तर डेअरी मिल्क केक मी माझ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना थोडंही फॉन्डंट नको होतं. प्रत्येक बड्डेला ते मला अगदी विश्वासाने माझ्याकडे केकची ऑर्डर देतात. हा केक बनवायला थोडंसं इरिटेटिंग होतं, पण असेही चॅलेंज मला मिळतात आणि मी ते ॲक्सेप्ट करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते, ह्याचा मला खूप आनंद आहे. तर हा डेअरी मिल्क केक डेअरी मिल्क लव्हर्ससाठी खूप छान आहे. तर उठा लवकर आणि हा केक नक्की बघा. जर झोपले असाल तरीही उठून बघा, तुमची झोप उडवणारा हा केक नक्कीच आहे. तर सई असं नाव टाकलेलं आहे. हा केक तुम्हाला कसा वाटला
तर चला लवकरात लवकर हा केक बघा. आवडला तर एक लाईक नक्की करा आणि डेअरी मिल्क केक आपला कसा झाला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. मला जमला का हेही नक्की सांगा. आता मी रील इथे तुम्हाला दाखवू शकत नाही कारण कॉपीराईट नको आपल्याला कोणाचाही. मी माझ्या पद्धतीने बनवला आहे. तर असो, पूर्ण अख्खी 100 रुपयांची डेअरी मिल्क मी वापरलेली आहे. 3 क्यूब्स फक्त राहिले होते. 1000 रुपये चार्ज केलेले आहे. उठा